सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या सेशनला. आजच्या सेशनचे टॉपिक्स काय काय आहेत, काय काय आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर करून घेणार आहोत, शिकून घेणार आहोत, त्याच्यावरती पहिली एक नजर टाकूया आणि त्यानंतर डायरेक्टली जे आहे ते आपल्या सेशनच्या टॉपिक्सला आता आपण इथे सुरुवात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहेच आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती वगैरे, की आज आपण अ, हा टॉपिक घेतलेला आहे की तुमचे जे काही फिक्स इन्कम प्लॅन्स असतात. ओके, फिक्स इन्कम प्लॅन्स, मग ज्याच्यामध्ये बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे प्लॅन्स आहेत. तर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पण विचारणार आहे मध्ये मध्ये, मला फक्त थोडेसे आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये काही लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे प्लॅन्स येतात. मग भरपूर लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत इंडियामध्ये. तुम्हाला माहित असलेल्या काही लाईफ इन्शुरन्स कंपन्यांची नावं सुद्धा तुम्ही सांगू शकता चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. सो असे भरपूर लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि त्या प्रत्येकाचे ना काही फिक्स इन्कम प्लॅन आहेत. कारण की आपले जी लोक असतात त्यांना फिक्स हा शब्द खूप आवडतो. मग ते फिक्स डिपॉझिट असतील किंवा फिक्स इन्कम असेल किंवा फिक्स पेन्शन असेल. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काही फिक्स इन्कम प्लॅन्स असतात. सो त्यामागची रियालिटी सुद्धा आपल्याला जाणून घ्यावी लागते. त्याच्या मागची रियालिटी तुम्हाला तुमच्याकडे येणारा कोणताही एजंट सांगत नाही. ओके. काय वाटतं तुम्हाला, कोणताही एजंट तुम्हाला का सांगत नसेल अशा प्रकारची रियालिटी? जो तुमच्याकडे एजंट येतो अशा प्रकारचे प्लॅन शक्यतो तुमच्या पुढे एजंट्स घेऊन येतात, तुम्ही स्वतःहून जात नाही घ्यायला. बरोबर, तुम्ही स्वतःहून घ्यायला जात. तुमच्या जवळपासचे कोणी एजंट वगैरे असेल तुमच्याकडे येतात, त्यांना कळलं की तुम्ही पैसे कमवायला लागलेले आहात की ते तुमच्याकडे येतात. सो ही रियालिटी तुम्हाला एजंट सांगत नाही. याच्या मागचं रिझन म्हणजे काय माहितीये? ह्याच्या मागची रियालिटी एजंटलाच माहिती नसते, की ह्यांच्या मधनं किती रिटर्न्स भेटत आहेत, किती सीएजीआर भेटतोय, हे एजंटलाच माहिती नसतं. एजंटला फक्त माहिती असतं की मला 40% कमिशन भेटते. सो त्यामुळे एजंट तुमच्याकडे येतो. आता मी तुम्हाला हेही शिकवणार आहे की कशा प्रकारे एखाद्या प्लान्सचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करायचे. प्लान्स कितीही किचकट असू दे, हे अशा प्रकारचे जे प्लान्स असतात ना ते भरपूर जास्त किचकट बनवलेले असतात. किचकट म्हणजे काय? मी तुम्हाला ह्या लाईव्ह मध्ये दोन एक्झाम्पल्स देणार आहे. लक्षात घ्या, हा आपला लाईव्ह आपण झूम वरती घेतोय, आपण युट्यूब वरती नाही घेत आहोत. सो तुम्ही बिंदासपणे चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला जे वाटतं ते सांगू शकता. मी सुद्धा तशाच प्रकारे सेशन घेणार आहे, त्यामुळे स्पेशली झूम वरती ठेवतो. सो आता ह्याच्यामध्ये जे पण काही इन्शुरन्स कंपनी असतात त्यांचे प्लॅन डिसाईड करण्याची जी पद्धत असते ती इझी असते का? तुम्हाला काय वाटतं? ती लोक तुम्हाला इझी प्लान्स नाही देते. तुम्हाला कसे प्लॅन्स देणार? मी ते दोन प्लॅन्स डिस्कस करणार थोड्याच वेळात आपल्या काही क्लायंटचे. पण त्यांचे प्लॅन डिसाईड करण्याची पद्धत कशी असते माहिती आहे का? तुम्ही 10 वर्ष पैसे भरा, आम्ही तुम्हाला त्याच्या पुढे 40 वर्ष पेन्शन देऊ. किंवा तुम्ही 15 वर्ष पैसे भरा, आम्ही 20व्या वर्षी तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ, मधली 5 वर्ष काहीच नाही देणार. असे त्यांचे भरपूर प्लॅन्स असतात. सो त्याचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नसतं, किंवा आपण कुठेही शिकलेलो नसतो, आपल्याला एक्सेल वापरता येत नाही. सगळ्या गोष्टी आपण शिकून घेऊया. मी आजच्या सेशन मध्ये तुम्हाला एक टूल देणार आहे. ज्या टूलच्या मदतीने जेवढी पण लोक इथे लाईव्ह मध्ये आहेत, ज्या टूलच्या मदतीने तुम्ही ही गोष्ट करू शकता की ह्याच्या पुढे तुमच्याकडे कोणताही एजंट आला तर तुम्ही त्याचा ऐकून घ्याल, त्याचा प्लॅन समजून घ्याल, त्याचा प्लॅन तुम्ही तुमच्या एक्सेल शीट मध्ये टाकाल 2 मिनिटात, आणि तुम्हाला त्याचे रिटर्न समजतील. ते रिटर्न्स तुम्ही त्या एजंटला दाखवाल आणि त्याला सांगाल बाबा तू सुद्धा हा प्लॅन नको सेल करूस कोणाला. ओके. सो हे मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे. सोबतच तुमच्याकडे ऑलरेडी कोणते ना कोणते प्लॅन्स असतील. आपल्या घरामध्ये फार पूर्वीपासून लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे प्लॅन घेण्याची पद्धत आहे. सो कोणा ना कोणाकडे प्रत्येकाच्या घरामध्ये प्लॅन्स असतील. ते सुद्धा तुम्ही हा सेशन झाला की कम्पेअर करा. ओके. फार जुना प्लॅन असेल तर आता आपण काही करू शकत नाही, पण आपण ऍटलिस्ट कम्पेअर करू शकतो. आपण कुठे चुकलो ते बघू शकतो आणि त्यानंतर आपण अशी चूक करणं टाळू शकतो. आणि यासोबत मी तुम्हाला ह्याच्यापेक्षाही सेम प्लॅन करून अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सांगणार आहे विथ द हेल्प ऑफ प्लॅन. म्हणजे जे तुम्ही इथे डोक्यामध्ये काही प्लॅन ठेवून इन्व्हेस्टमेंट करता ती सेम तुम्ही दुसरीकडे करू शकता. आणि त्या तुमच्या लाईफ इन्शुरन्स कंपन्यापेक्षा 1 करोड रुपयाचे रिटर्न्स अधिक जनरेट कसे करू शकता हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तुमचा सेम प्लॅन, ओके, तुमचा सेम प्लॅन जो आता चालू असेल तोच प्लॅन तुम्ही दुसरीकडे करून 1 करोड रुपयापेक्षा अधिकचे रिटर्न्स कशा प्रकारे मिळवू शकता हे मी तुम्हाला लाईव्हच्या शेवटी सांगणार आहे. जास्त मोठा लाईव्ह नाही, फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण कव्हर करणार आहोत, कारण मलाही माहिती तुमचा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता आपण डायरेक्टली सुरुवात करू. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार, कसं तुमचं नुकसान करतात, कसे सीएजीआर काढतात, आणि कोणता एजंट तुम्हाला चुकीचे प्लॅन विकू शकणार नाही. क्लिअर आहे? सो आता आपण सुरुवात करूया. सर्वजण एक्सायटेड आहात? मला फक्त चॅट बॉक्स मध्ये एवढंच सांगा
की किती लोकांकडे अशा लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे प्लान्स ऑलरेडी आहेत, किती लोकांच्या घरातल्यांकडे आहेत, किंवा किती लोकांचे स्वतःचे प्लान्स आहेत मला सांगा. मी तुमच्या समोर आता, आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे म्युच्युअल फंडचे बरेचसे क्लायंट्स आहेत, सो त्यांच्यासोबत मी बोलत असतो. सो त्यांच्याकडून काही लोकांचे 2 प्लान मी इथे घेतलेले आहेत, ज्यांच्याकडे ते प्लान्स आहेत. अशा लोकांचे मी 2 प्लान्स इथे ऍज अ एक्झाम्पल म्हणून तुमच्या समोर घेतलेले आहेत. त्याची रियालिटी मी तुम्हाला सांगतो, त्यांना किती पर्सेंट रिटर्न्स येणार आहेत तेही तुम्हाला सांगतो, आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित धक्का बसू शकतो. सो आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया. ओके. बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये टाकलेलं आहे कोणते कोणते प्लान्स आहेत ते. बापरे, 1.5 लाख प्रीमियम भरतो. ओके, ठीक आहे. येस. आणि एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. बऱ्याच जणांनी मेसेज केलेले, स्वतः आपण इथे शिकून घ्या. मी तुमच्या समोर एक पेज ओपन केलं, दिसतं सर्वांना? पेज तुमच्या समोर ओपन केलेलं आहे. Yes. सर्वांना दिसत असेल. आता लक्षात घ्या. आता हा एक ना, मी एक तुमच्या समोर प्लॅन डिस्कस करतोय. हा रिअल प्लॅन आहे. ओके, हा रिअल प्लॅन आहे. हे मी कोणतंही एक्झाम्पल दाखवत नाहीये. हा रिअल 100% रिअल प्लॅन आहे. हा प्लॅन चालू आहे. मी तुम्हाला ह्याचं नाव दाखवू शकत नाही, पण हा कदाचित प्लॅन बघितल्यानंतर हा कोणत्या लाईफ इन्शुरन्स कंपनीचा आहे हेही तुम्हाला समजेल. ओके, सो आपण ना थोडंसं बघून गेलं. सो ह्या प्लॅन मध्ये बेनिफिट काय माहिती आहे का? बघा, कोणताही प्लॅन तुम्हाला एजंट जेव्हा विकतो तेव्हा तो तुम्हाला बरेचसे असे शब्द वापरणार की नाही, वापरतो का, ते पण मला तुम्ही जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द असतो गॅरेंटेड बोनस. पहिला शब्द असणार गॅरेंटेड बोनस. असे शब्द एजंट मार्फत वापरण्यात येतात. त्यानंतर असणार गॅरेंटेड एडिशन. तुम्हाला गॅरेंटेड एडिशन भेटणार. क्लिअर आहे? त्यानंतर असणार तुम्हाला, तुम्ही जर 10 वर्ष पॉलिसी कंटिन्यू ठेवली, 15 वर्ष ठेवली, 20 वर्ष ठेवली, की तुम्हाला एक बोनस ऍड होणार. क्लिअर आहे? त्यानंतर तुम्हाला सम ऍश्युअर्ड, हा तुम्ही एक शब्द ऐकला असाल, ज्याचा अर्थ आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. जरी आपण ती पॉलिसी घेतली तरी आपल्याला अर्थ कळत नाही की ते नक्की काय आहे. क्लिअर आहे? त्यानंतर अजून शब्द असणार की तुम्हाला लाईफ लॉंग इन्कम मिळेल, तुम्हाला डेथ बेनिफिट भेटेल. ओके, तुमच्या नॉमिनीला फायदा भेटेल, तुम्हाला या पॉलिसीच्या अगेन्स्ट लोन भेटेल. बरेचसे बेनिफिट असतात. क्लिअर आहे? आपल्याला याच्यापैकी अर्ध्या जणांचे अर्थच माहिती नसतात किंवा हे काय आहे तेही माहिती नसतं, पण आपण तो एजंट आपल्या ओळखीचा म्हणून घेऊन टाकतो. ओके, डबल अमाऊंट भेटेल, ट्रिपल भेटेल, सगळं असतं. सो आता आपण इथे बघून घेऊया. हा प्लॅन आहे एक. तर हा प्लॅन एकदम सिम्पल आहे. काय सिम्पल प्लॅन आहे बघा. आता ह्या प्लॅन मध्ये मी जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते यंग व्यक्तीचा घेतलेला आहे. हा रिअल प्लॅन आहे, त्या व्यक्तीचा प्लॅन आहे. मी तुम्हाला त्याचं नाव नाही दाखवू शकत. मी जर पीडीएफ अशी वरती केली, ही जर पीडीएफ मी वरती केली तुम्हाला तर नाव वगैरे दिसेल, म्हणून मी वरती नाही करत आहे. ओके, सो आता ह्या प्लॅन मध्ये त्या व्यक्तीचं एज आहे 26 इयर्स. प्लॅन असं आहे की 26 वर्षापासून 46 वर्षापर्यंत. नीट समजून घ्या. सर्वांना स्क्रीन दिसत असेल, आय होप सो. आता मेसेज नका करू. आता मी जरा चॅट बॉक्स हे करतो. आता समजून घ्या. 26 वर्षाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला 46 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे 20 वर्ष एक प्रीमियम भरायचा आहे. तो प्रीमियम आहे 11,466 रुपयाचा. 20 वर्ष त्या व्यक्तीला प्रीमियम भरायचा आहे 11,466 रुपयाचा. स्विंग ट्रेडिंगचा वेबिनार नाहीये हा. इथे फक्त व्यवस्थित लक्ष द्या. 20 वर्ष त्या व्यक्तीला प्रीमियम भरायचा आहे 11,466 रुपयांचा. आणि त्यानंतर तो 46 वर्षाचा जेव्हा होईल तेव्हा प्रीमियम भरणं थांबवायचं. आणि 46 वर्षापासून 100 वर्षापर्यंत म्हणजे 54 वर्ष त्या व्यक्तीला पेन्शन भेटणार. बरं, ही पेन्शन किती भेटणार? दर वर्ष 16,000. लक्षात घ्या, 20 वर्ष तो 11,500 भरतोय, त्यानंतर त्याला 54 वर्ष 16,000 भेटणार. आणि 100व्या वर्षी त्याला 25 लाख किंवा 26 लाख भेटणार. 100 वर्ष नाही जगला तर ते आधी भेटणार. आता मी तुम्हाला हा प्लॅन इथे लिहून दाखवतो. मला तुम्हाला हा प्लॅन कसा वाटतोय ते सांगा. ओके, प्लॅन एक. परत एकदा मी चॅटबॉक्स तुमचा ओपन करतो. प्लॅन एक तुम्हाला भरायचे आहेत 20 इयर्स. पर इयर तुम्हाला भरायचे 11,466. त्यानंतर आफ्टर दॅट 54 इयर्स तुम्हाला इयरली 16,000 भेटणार. आणि ऍट द एज 100 तुम्हाला 25 लाख रुपये भेटणार. तर 100व्या वर्षी तुम्हाला 25 लाखाचा काय उपयोग असेल मला माहिती नाही, पण इथे तुम्हाला 25 लाख रुपये भेटणार. क्लिअर आहे? येस. आता ही गोष्ट लक्षात घ्या. मी आता हे प्लॅन डिस्कस करताना एक तुम्हाला फक्त डिस्क्लेमर देतोय की मी या व्हिडिओमध्ये कोणताही टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन डिस्कस करणार नाही.
कारण टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे प्रत्येकाला गरजेचे असलेले प्लॅन्स आहेत. सो ते आपण इथे डिस्कस करणार नाहीये. सो कन्फ्युज नका हो. इथे आपण फिक्स इन्कम प्लॅन, ज्यांना युलिप प्लॅन म्हटलं जातं किंवा ज्यांना एंडोवमेंट प्लॅन म्हटलं जातं, ओके, ज्यांना युलिप किंवा एंडोवमेंट प्लॅन म्हटलं जातं, ह्या दोन प्लॅनची खासियत अशी असते की जिथे तुम्हाला एजंट कडून सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इन्कम पण भेटणार आणि तुम्हाला काय झालं तर तुम्हाला इन्शुरन्स पण भेटणार. बरोबर? हे पण शब्द तुम्ही ऐकले असतील की तुम्हाला इन्कम पण भेटणार, तुम्हाला इन्शुरन्स पण भेटणार, तुमचा इन्कम पण राहणार, तुमचा इन्शुरन्स पण राहणार. पण रियालिटी हे असते ना की अशा प्रकारच्या प्लॅन मध्ये ना धड तुम्हाला इन्कम भेटतं ना धड तुम्हाला इन्शुरन्स भेटतो. तुम्ही जर प्रॉपरली, आता मी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवेन तेव्हा तुम्हाला समजेल की ह्या प्लॅन्स मध्ये ना धड तुम्हाला इन्कम भेटलेला आहे ना धड तुम्हाला इन्शुरन्स भेटलेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर काल मी एक टेलिग्रामला पोस्ट शेअर केलेली होती. किती लोकांनी ही पोस्ट वाचली आहे तुमच्या समोरची? किती लोकांनी ही पोस्ट तुमच्या समोरची वाचली? ही पोस्ट मी टेलिग्रामला शेअर केली होती आणि त्यावरूनच विचार आलेला होता की आज हा सेशन घ्यायचा वीकेंडला. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये, बुकमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की तुमच्या पैशाला भुलवणाऱ्या विमा किंवा इन्शुरन्स कंपन्यांच्या योजनांमध्ये आपला पैसा नष्ट होऊ देऊ नका. क्लिअर आहे? कारण की ना ह्याच्यामध्ये धड लाईफ कव्हर असतं ना धड ते तुम्हाला रिटर्न देऊ शकतात. तर हे आपण डायरेक्टली रिअल मध्ये समजून घेऊया. बुकमध्ये आहे ठीक आहे, आपण रिअल मध्ये समजून घेऊ. एवढं तुम्हाला समजलं इथे ना. हा प्लॅन आहे, हे बाकीचं सोडा, हे बाकीचं बोनस बिनस सगळं सोडून द्या. आता हा प्लॅन काय बघा. 26व्या वर्षापासून त्या व्यक्तीला 11,466 आणि दुसऱ्या वर्षापासून 11,219 असा इयरली प्रीमियम भरायचा आहे 20 वर्ष. आणि 20 वर्षानंतर त्या व्यक्तीला 16,000 रुपयाची पेन्शन भेटणार आहे. 20 वर्षानंतर त्या व्यक्तीला 16,000ची पेन्शन भेटणार आहे. म्हणजे तो व्यक्तीचं वय तेव्हा असणार 46 वर्ष. 46 ते 100 वर्षापर्यंत पेन्शन भेटणार. 100व्या वर्षी 25 लाख भेटणार. तुम्हाला हा प्लॅन कसा वाटतोय मला सांग. तुम्हाला हा प्लॅन इथे बघून कसा वाटतोय? नाही, ते बुक वेगळे आहे. मी तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक टाक. ओके. तुम्हाला प्लॅन कसा वाटतं नुसता बघून? किंवा फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये कोणाला दाखवला, वडिलांना दाखवला, आईला दाखवला तर कसा वाटेल? ऑब्विसली चांगला वाटेल. बरोबर? ऑब्विसली आपल्या आधीच्या जनरेशनला जर दाखवला तर चांगला वाटेल. पण आता याची रियालिटी आपण समजून घेऊया की कशा प्रकारे हा प्लॅन आहे तो. आता मी काय करतो, मी तुमच्यासाठी एक एक्सेल शीट बनवलेली आहे. ही एक्सेल शीट बनवणं एकदम सोपं आहे. काहीही याच्यामध्ये कठीण नाही. मी तुम्हाला दाखवेन थोड्याच वेळामध्ये. तर मी तुम्हाला ना पहिले नंबर ह्याचे मोठे करतो. तुम्हाला सगळ्यांना एक्सेल शीट दिसते? एक्सेल शीट दिसते का तुम्हाला सगळ्यांना? सर्वांना दिसते का? हो. सो आता एक्सेल शीट मध्ये ना हे नंबर लक्षात घ्या. हे वाले नंबर जे मी येल्लो केले आहेत ते लक्षात घ्या. येल्लो केलेले नंबर दिसत आहेत? हो. आता ह्यामध्ये ना मी काय केलंय तुम्हाला सांगतो. इथे बघा. आपला जो प्लॅन होता, बाजूला मी तुमच्या समोर आता प्लॅन ओपन केलाय. त्या प्लॅन मध्ये काय होतं की बाबा 2024 ला समजा मी ह्या वर्षी हा प्लॅन घेतोय. मी समजा ह्या वर्षी 2024 पासून प्लॅन घेतोय. मी 20 वर्ष एवढे पैसे भरणार आहे. पैसे भरायचे ते इकडे आलेत. आणि त्यानंतर 46 वयापासून 100 वयापर्यंत म्हणजे पुढची 54 वर्ष, पुढची 54 ते 55 वर्ष, दिसतो ना सगळ्यांना प्लॅन? 54 ते 55 वर्ष मला 16,000 रुपयाची पेन्शन भेटणार आहे, प्लस 100व्या वर्षी एक 25,80,000 रुपये भेटणार आहेत. हा सेम प्लॅन मी या एक्सेल मध्ये लिहिला. तर एवढं तर तुम्हाला लिहिता येईल. नंबर टाईप करायचे इथे बघा. इथे प्रत्येक वर्षी 2024, 2025, 2026 दर वर्षाला 11,000. पहिल्या वर्षाला 11,466 आणि दुसऱ्या वर्षापासून 11,219. जे नंबर मला प्लॅन मध्ये दिसत आहेत तेच मी इथे लिहिले. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? सो आता हे मी नंबर 20 वर्ष लिहिले. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे नंबर जर तुम्हाला अजून मोठे करायचे असेल तरी सांगा. नंबर जर तुम्हाला मोठे करायचे असेल तरी सांगा. नको असतील तर राहू द्या आहेत तसे. त्यानंतर ओके ठीक आहे. त्यानंतर 20 वर्षानंतर 2044 म्हणजे अजून 20 वर्षांनी 2024 ते 43 मी भरले. त्यानंतर 2044 पासून मला 16,000 रुपये दर महिन्याला, सॉरी दर महिन्याला नाही, वर्षाला भेटणार. दर वर्षाला भेटणार. असे भेटणार त्या व्यक्तीचं वय 100 होईपर्यंत. 100 म्हणजे अजून 54 वर्ष. ओके. सो त्या व्यक्तीचं वय जे आहे ते इथे 100 होईपर्यंत, 100 होईपर्यंत भेटून जातं. क्लिअर आहे? आता त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. एक मिनिट. पण इथे जास्त लिहिलेलं आहे. 2024 पासून
पण परत एकदा तो प्लॅन डिस्कस करूया. कदाचित मी वर्ष इथे जास्त लिहिलेली आहेत असं वाटतंय. ओके, 26 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत म्हणजे 74च कॉलम आले पाहिजे. मी इथे जास्त कॉलम घेतले, सो आपले रिटर्न्स आपल्याला उगाचे वाढवून दिसतील. ते 2100 पर्यंत घ्यायला पाहिजे. हे मी डिलीट करतो. समजलं, कारण की मी शीट अशी सुरू केली आहे की या एजला तो व्यक्ती 26 वर्षाचा आहे. ओके, तो व्यक्ती आहे जवळपास 26 वर्षाचा. सो 2000 इथे जो तुम्हाला कॉलम दिसतोय तो डायरेक्ट नंबर 26 पासूनच दिसतोय. 26 ते 100 दिसतंय. सो या ठिकाणी पण आपण 26 ते 100 म्हणजे आपण 24 ते जवळपास 98 घेतलं पाहिजे. क्लिअर आहे? ओके, आता आपली शीट बरोबर झाली. आता लक्षात घ्या की इथे तो व्यक्ती आहे 26 वर्षाचा आणि तो 2098 साली होणार 100 वर्षाचा. क्लिअर आहे? आता 2098 साली त्याला एक पैसे पण भेटणार आहेत. 2098 साली त्याला पैसे भेटणार आहेत. किती भेटणार आहेत? लमसम अमाऊंट 25,79,200 रुपये. सो ते पण मी इथे लिहितो. सेम याच वर्षी भेटणार 25,79,200 रुपये. कामा द्यायची गरज नाही. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत मी फक्त एवढंच केलं की जे पॉलिसीमध्ये लिहिलंय ते इथे टाईप केलं. इथपर्यंत सर्वांना कळलेलं आहे. जे पॉलिसीमध्ये आहे ते मी फक्त टाईप केलं. सो आता मी थोडंसं जातो खाली. आता मला काढायचे आहे त्याचे XIRR रिटर्न्स. XIRR म्हणजे जे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये CAGR रिटर्न्स ज्याला म्हणतात, बरोबर, वार्षिक रिटर्न CAGR रिटर्न ज्याला म्हणतात, त्याला इथे एक्सेलच्या लँग्वेज मध्ये आपण XIRR रिटर्न बोलतो. सो आता मला ह्या प्लॅन मध्ये किती रिटर्न्स भेटणार आहेत, सो मी कसं कॅल्क्युलेट करू? मला कॅल्क्युलेट करायचे XIRR. सो याचा एक फॉर्म्युला आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आय होप सो सर्वांना शीट दिसत आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. याचा फॉर्म्युला आहे, एक्सेल जर कोणाला वापरता येत असेल, कोण ऑफिसमध्ये वापरत असेल तर त्याला माहिती असेल. इज इक्वल्स टू XIRR टाईप करायचं, त्यानंतर ब्रॅकेट ओपन करायचं. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर सुरुवातीपासून लास्ट पर्यंत स्क्रोल करायचं. ओके, सुरुवातीपासून लास्ट पर्यंत स्क्रोल करायचं. ही व्हॅल्यू आली, कॉमा टाकायचा आणि आता परत डेट्स वर जायचं आणि डेट सुरुवातीपासून लास्ट पर्यंत स्क्रोल करायचं. एक्सेल शिकून घ्या, खूप इम्पॉर्टंट टूल आहे. आणि ब्रॅकेट इथे क्लोज करून टाकायचं. इथपर्यंत कळलं? मी फॉर्म्युला लावला XIRR चा. तुम्ही XIRR चा फॉर्म्युला युट्यूबला पण बघून घेऊ शकता पाहिजे तर. आता इथे ही व्हॅल्यू आलेली आहे. ओके, सो मी इथे काम करतो, इज इक्वल्स टू, परत ब्रॅकेट ओपन करतो, इंटू 100 करतो म्हणजे मला पर्सेंटेज येते. इंटू 100. आता इथे तुम्हाला समजलेलं आहे की या तुमच्या पॉलिसीने तुम्हाला दर वर्षाला XIRR रिटर्न्स किती दिला. किती रिटर्न्स तुम्हाला दिला या पॉलिसीने दर वर्षाला XIRR? स्क्रीन दिसते सगळ्यांना? बरोबर, 5.63%, 62% एवढा तुम्हाला दर वर्षाला CAGR रिटर्न्स भेटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या देशाचं इन्फ्लेशन जे आहे ते 6% वाढत आहे. तुमच्या या पैशांनी इन्फ्लेशनला सुद्धा बीट केलेलं नाही आहे. ओके, तुम्ही ही पॉलिसी घेऊन काही फायदा झालेला नाहीये. तुमचा एजंटचा झालेला आहे, पण तुमचा ह्याच्या मार्फत काहीही फायदा झालेला नाही आहे. आणि मोस्ट ऑफ द पॉलिसी एवढेच रिटर्न्स देतात. ह्याच्यापेक्षा फार फार तर 1% जास्त रिटर्न देत असतील, त्यापेक्षा जास्त नाही. मोस्ट ऑफ द तुमचे फिक्स इन्कम प्लॅन कोणत्याही बँकेचे असतील, कोणत्याही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे असतील, तुम्हाला एवढेच रिटर्न देतात. तुमच्या हातात जर तुमच्या पॉलिसीची डॉक्युमेंट्स असेल तेही तुम्हाला एवढेच रिटर्न देणार आहे. ओके, फक्त 5.6% रिटर्न्स. रिटर्न्स कमी बघितल्यामुळे बऱ्याच जणांचे मेसेज करणं थांबलेलं आहे. पण हे रिटर्न समजा तुम्हाला एका म्युच्युअल फंडने दिले तर तुम्ही त्याला शिव्या घालाल, तुम्ही इंटरनेटवर त्याच्याबद्दल लिहाल. पण रियालिटी ही आहे की तुम्हाला कोणता युनिट प्लॅन, एंडोमेंट प्लॅन एवढेच फक्त रिटर्न्स देतो, जे तुम्ही फिक्स रिटर्न्स म्हणता. आणि माझ्या मते तरी तुमच्या बँकच्या FD जे आहेत त्या तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न देतात. बरोबर, तुम्ही एखाद्या चांगल्या बँकेमध्ये FD करत असाल, थोडी जास्त अमाऊंट करत असाल, जास्त वर्षासाठी करत असाल, तुम्ही जर बँकेमध्ये जाऊन बोललात की मला 20 वर्षाची FD करायची आहे, तर तो तुम्हाला चांगले रिटर्न्स देणार ह्याच्यापेक्षा. ओके, म्हणजे मी बाकीच्या ऑप्शन बद्दल बोलतच नाहीये. म्युच्युअल फंड असेल किंवा रिअल इस्टेट असेल याच्याबद्दल मी नाहीच बोलत आहे. मी फक्त तुमच्या प्लॅन बद्दल बोलतो, तुम्हाला किती रिटर्न देतील.
सो हे रिटर्न तुमची बँक पण बीट करू शकते आरामात. क्लिअर आहे? एक प्लॅन तुम्हाला समजला आहे. होप सो ह्या प्लॅनचं कोणत्या कंपनीचा हा प्लॅन आहे तुम्हाला समजलेला असेल. कोणत्या लाईफ इन्शुरन्स कंपनीचा प्लॅन आहे हेही तुम्हाला समजलेलं असेल, जर तुमच्याकडे असतील तर. ओके, सो इथपर्यंत कळलं असेल. आपण अजून एक प्लॅन जाणून घ्यायचा आहे का? अजून एक अशा प्रकारचा प्लॅन जाणून घ्यायचा आहे. हो. ठीक आहे. आणि मी हा सेशन झाल्यानंतर तुम्हाला जी शीट देईन, तुम्हाला एवढंच काम करायचं, तुमचे जे काही पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे डॉक्युमेंटमध्ये, ते ह्याच्यामध्ये नंबर टाकायचे आहेत आणि ते रिटर्न्स बघायचे आहेत. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी बघा. मला काही फायदा नाही तुमच्या पॉलिसीचा, पण तुम्ही तुमच्यासाठी बघा. ओके, सो आता आपण अजून एक पॉलिसी या ठिकाणी बघून घेऊया, ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी. सो इथे बघा, ही अजून एक पॉलिसी आहे. ही दुसऱ्या कंपनीची पॉलिसी. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक रियालिटी सांगतो लाईफ इन्शुरन्स कंपन्यांची. अजून एक रियालिटी सांगतो जी आपण मगाशी नाही बघून घेतली. क्लिअर आहे? Yes. सर्वांना स्क्रीन दिसते क्लिअर? मी मोठी केली स्क्रीन. दुसरा प्लॅन आहे, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक रियालिटी समजून सांगतो. इथे बघा, हा प्लॅन असा आहे. हा प्लॅन इतका सिंपल आहे. एक मिनिट, स्क्रीन थोडी छोटी करतो मी. हा प्लॅन इतका सिंपल आहे ना, की या प्लॅन मध्ये तुम्हाला स्क्रीन तुम्हाला दिसते का सर्वांना? आता दिसते? सो ह्या प्लॅन मध्ये काय दिलंय मी तुम्हाला एक बेसिक सांगतो, की तुम्हाला ना पहिली 10 वर्ष 60,000 रुपये भरायचे. पहिली 10 वर्ष तुम्हाला 60,000 रुपये भरायचे आहेत. ते ओव्हरऑल तुमचे 60,450 होणार. का होणार? कारण तुम्ही अशा प्रकारचे प्लॅन घेताना टॅक्स सुद्धा भरता. का भरता मला माहिती नाही, पण अशा प्रकारचे प्लॅन घेताना तुम्ही टॅक्स सुद्धा भरता. असं तुम्हाला 60,450 रुपये भरायचे आहेत आणि त्या बदल्यात तुम्हाला 2 वर्ष वेट करायचे. आणि 12व्या वर्षानंतर 2 वर्ष वेट केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 61,000 रुपये भेटणार. किती? 20 वर्षासाठी 61,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत 20 वर्षासाठी. आणि त्यानंतर 20व्या वर्षी तुम्हाला 6 लाख रुपये एक्स्ट्रा पण भेटणार. म्हणजे हा प्लॅन लिमिटेड आहे. 10 वर्ष तुम्हाला 60,000 भरायचे, 2 वर्ष वेट करायचे, त्यानंतर पुढची 20 वर्ष 61,000 रुपये भेटणार आहेत. आणि त्यानंतर 6 लाख रुपयाची तुम्हाला मॅच्युरिटी भेटणार आहे. क्लिअर आहे? येस. मी कोणते प्लॅन करायचे तेही तुम्हाला सांगणार. आता इथे तुम्हाला समजलं, पण याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की तुम्हाला ह्याचा प्रीमियम भरावा लागणार आहे जीएसटी सकट 62,700 रुपये. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट होणार तुमच्या प्लॅन मध्ये फक्त 60,000, पण त्यासाठी तुम्हाला 62,700 रुपये भरावे लागणार. 2,700 रुपये का भरावे लागणार? टॅक्स म्हणून भरावे लागणार. सो जेव्हा पण तुम्ही कोणत्याही कंपनीकडून प्लॅन घेता, तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. आणि सेकंड इयर पासून 61,350, पहिल्या वर्षी 62,700, सेकंड इयर पासून 61,350. ओके, सो टोटल तुमचा प्रीमियम जो झाला तो किती झाला? टोटल तुम्हाला बघा 450 रुपये इथे एक्स्ट्रा पण भरायचे. तुम्ही रायडर पण घेतलाय, सो तुम्हाला 450 रुपये एक्स्ट्रा भरायचे. म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्षी प्रीमियम भरायचे आहे 63,231, आणि दुसऱ्या वर्षापासून प्रीमियम भरायचा आहे 61,881, जो की उर्वरित तुमचा टॅक्स आहे. आता मला एक सांगा, जेव्हा तुम्ही सेम इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये करता, तेव्हा तुम्हाला एवढा एक्स्ट्रा टॅक्स भरावा लागतो का? 1-2 हजार रुपये? म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही सेम इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा तुम्हाला 2-3 हजार रुपये टॅक्स भरावा लागतो? अजिबात नाही. पण ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला हा एक्स्ट्रा भरावा लागणार, जो तुम्हाला माहिती नाहीये, तुमचा एजंट तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला असं वाटणार अरे मी 63,000 भरले, ते पुढे जाऊन वाढतील. ओके, सो आता इथे आपण ह्या सेम अमाऊंट इथे टाकूया. सेम अमाऊंट आपल्या शीट मध्ये नेऊन टाकूया. आपली शीट ऑलरेडी मी त्यासाठी रेडी केली आहे, वेळ नको जायला म्हणून. ओके, सो आता मी एक काम करतो, हा येल्लो कलर इथून काढून टाकतो आणि तो येल्लो कलर आपण आपल्या दुसऱ्या ह्याला देऊया, जी आपल्याला आता शीट बघायची तिला देऊया. ओके, आता ह्याच्यामध्ये जे आम्हाला अमाऊंट टाकायची आहे पहिली 10 वर्ष. सो मी काय करतो, इथे -60,450 आहे, पण आपल्याला रिअल मध्ये किती टाकायचे बोललो तुम्हाला? 60,000 नाही, किती येतील? पहिल्या वर्षी 63,231 आणि त्यानंतर 61,881. जी लोक पुढची 10 मिनिटं वेट करणार आहेत त्यांना मी ह्याच्या अल्टरनेटिव्ह ऑप्शन सांगणार आहे, जो तुम्हाला ह्याच्यापेक्षाही सेम प्लॅन मध्ये 1 करोड रुपये एक्स्ट्रा कमवून देऊ शकतो. हा सेम प्लॅन मध्ये तुम्ही 1 करोड रुपये एक्स्ट्रा कमवू शकता, ते पण मी तुम्हाला सांगतो. सो आता बघा, पहिल्या वर्षी तुम्हाला 63,231 रुपये भरायचे. सो मी इथे जाऊन
63,231 टाकतो, जे माझ्याकडून मायनस होणार आहे, सो मी मायनस लिहिले 63,231. आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी मला, म्हणजे प्रत्येक वर्षी इन द सेन्स मला पुढच्या वर्षीपासून जे आहे ते 61,881 रुपये भरायचे. सो मी इथे 61,881 रुपये टाकतो. असे मला भरायचे आहेत पुढचे हे टोटल 10 वर्ष. म्हणजे टोटल 10 वर्ष मी पैसे भरले, 2 वर्ष मी वेट केलं, त्यानंतर मला एवढं इन्कम सुरू झालं दर वर्षाला. आणि सेम त्याच शेवटच्या 20व्या वर्षी 6 लाख रुपये मला भेटले. आता मी तुम्हाला ह्याचे XIRR रिटर्न्स कॅल्क्युलेट करून दाखवतो. ज्यांना नाही समजलंय परत बघा. इथे टाईप केलं मी XIRR, का फक्त समजण्यासाठी. त्यानंतर इथे मेन फॉर्म्युला स्क्रीनशॉट काढून घ्या. इज इक्वल टू स्मॉल मध्ये XIRR, ब्रॅकेट ओपन, पहिल्या सगळ्या व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या, इथपासून माऊस घ्यायचा शेवटपर्यंत न्यायचा. सगळ्या व्हॅल्यू सिलेक्ट झाल्या, इथे नंबर आले, कॉमा द्यायचा, स्वल्पविराम द्यायचा, परत इकडे यायचा, डेट सिलेक्ट करायचा. क्लिअर आहे. इथे नंबर आला, मी ब्रॅकेट क्लोज केलं आणि कॅल्क्युलेट केलं. किती रिटर्न्स आले. इज इक्वल्स टू ब्रॅकेट ओपन, ही व्हॅल्यू इंटू 100. हे तुम्ही नाही केलं तरी तुम्हाला समजतं तसं. बघा किती रिटर्न्स आले. तुम्हाला ही जी पॉलिसी अट्रॅक्टिव्ह वाटत होती, दर वर्षाला 60,000 रुपये इन्कम, त्या पॉलिसीचे रिटर्न्स आहेत फक्त 5.79%, 5.79%, जे तुमच्या इन्फ्लेशनला सुद्धा बीट करू शकत नाही आहेत. क्लिअर आहे. ह्याच्यापेक्षा तुम्ही जर गव्हर्नमेंट मध्ये जाऊन पीपीएफ अकाउंट काढलात ना, तर तिकडे तुम्हाला 7.1% रेट भेटतो आणि सगळा भेटणारा पैसा इंटरेस्ट फ्री भेटतो. क्लिअर आहे. तुम्ही जर तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना काढली तर तिकडे तुम्हाला 8% रिटर्न भेटतो. गव्हर्नमेंटचे प्लॅन ह्याच्यापेक्षा खूप चांगले आहेत. गव्हर्नमेंटचे म्हणजे ऍक्च्युअल, मी गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स कंपन्यांचे नाही बोलत आहे, गव्हर्नमेंटचे जे काही प्लॅन्स आहेत, पीपीएफ असतील, एनपीएस असतील किंवा सुकन्या समृद्धी योजना असेल त्यामध्ये. क्लिअर आहे. सो एवढं तुम्हाला समजलंय का इथपर्यंत. आणि तुमच्याकडे कोणताही प्लॅन असू दे, मी तुम्हाला खात्री देऊन सांगू शकतो, रिटर्न्स तुम्हाला एवढेच असणार जर तो प्लॅन मार्केट लिंक नसेल तर, एंडोमेंट युनिट प्लॅन असेल तर. ओके. सो आता किती जणांना जाणून घ्यायचंय की तुम्ही सेम प्लॅन जो आहे तो स्वतःसाठी कसा तयार करू शकता. म्हणजे हा प्लॅन तुम्हाला बघताना तर अट्रॅक्टिव्ह वाटतो, तर सेम प्लॅन तुम्ही स्वतःसाठी कसा तयार करू शकता आणि 1 crore रुपीज, 1 करोड रुपये ह्याच्यापेक्षा कसे जास्त तुम्ही जमवू शकता, शिकून घ्या. सो ह्याच्यामध्ये सोपा ऑप्शन आहे. ओके, एकदम सोपा ऑप्शन आहे जो की आपल्यासारख्या रिटेलर साठीच तयार केलेला आहे. ते जे प्रोडक्ट आहे ते रिटेलर साठीच तयार केलेलं आहे. सो त्या प्रोडक्टचं नाव आहे म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही हे कशा प्रकारे तयार करू शकता तेही तुम्हाला सांगतो. पण त्याआधी अजून एक तुमच्यासाठी बोनस टिप, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे कोणता एजंट आला तर डोक्यामध्ये हेच ठेवायचं. इथे मी एक व्हिडिओ बनवलाय बघा. हा व्हिडिओ किती लोकांनी पाहिलाय, द 3 times रूल ऑफ इन्व्हेस्टमेंट. द 3 times रूल ऑफ इन्व्हेस्टमेंट किती लोकांनी व्हिडिओ पाहिलेला आहे आपल्या इन्व्हेस्ट मराठी चॅनलवर मी टाकलेले आहेत ऑलरेडी. ओके. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याची मी लिंक तुम्हाला पाठवतो. मला माहिती आहे कोणी पाहिलेलं नसणार, ह्याची लिंक मी तुम्हाला पाठवतो. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की समजा तुम्ही SIP चा सिंपल रूल आहे, तुम्ही जर एखादी एक्स अमाऊंट तुम्ही 15 वर्ष SIP केलात, एखादी एक्स अमाऊंट तुम्ही 15 वर्ष SIP केलात, तर 15 वर्षानंतर दर महिन्याला तुम्ही त्यापेक्षा 3x अमाऊंट विड्रॉ करू शकता. म्हणजे समजलं. म्हणजे समजा आज तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये SIP करत असाल 15 वर्षांसाठी, तर 15 वर्षानंतर लगेच तुम्ही आयुष्यभर 10 × 3 30,000 रुपये विड्रॉ करू शकता. हा इन्व्हेस्टमेंटचा 3x रूल आहे. क्लिअर आहे. एकदम 3x रूल आहे. हे फक्त डोक्यामध्ये ठेवायचं. एवढे तुम्हाला भेटता आहेत का कोणत्याही पॉलिसी बंद भेटणार तर नाही, पण भेटतात का डोक्यात ठेवायचं. आता मी तुम्हाला जो प्लॅन इथे सांगितला, जो प्लॅन इथे 60,000 वाला सांगितला ना तुमच्या समोर, जो डिस्कस केला मी, तो प्लॅन आपण सेम आपल्या पद्धतीने तयार करून बघूया काय होतंय. क्लिअर आहे. सो इथे तुम्हाला काय बोलले की बाबा तुम्हाला वर्षाला किती प्रीमियम भरायचं, जवळपास 61,800 पकडू. पहिल्या वर्षात 63 आहे, म्हणजे 63 मी इग्नोर करतो. मी असं समजतो की मला 10 वर्ष 61,800 रुपये प्रीमियम भरायचं आहे वर्षाला. सेम प्लॅन मी तुम्हाला तिकडे दाखवतो. ओके. 61,881 रुपये आपल्याला वर्षाला भरायचे. सो आपण एक काम करूया, महिन्याला किती लागतात ते काढूया. बरोबर, महिन्याला किती लागतात ते कसं काढायचं. 61,880 डिवायडेड बाय
12 म्हणजे आपल्याला महिन्याला किती भरायचे ते आपण त्याप्रमाणे काढू. सो 61,880 डिवायडेड बाय 12 म्हणजे महिन्याला आपण जवळपास 5,156 रुपये भरणार आहोत या प्लॅन मध्ये 10 वर्षासाठी. सो आपण काय करूया, हे भरण्यापेक्षा आपण 5,156 रुपयाची SIP करूया फक्त 10 वर्षांसाठी. मी तुम्हाला सेम प्लॅन रेप्लिकेट करून दाखवतो. रिटर्न्स मी इथे फक्त 12% पकडलेले आहेत, केवळ 12%, कारण मी 12%च्या आसपासच पकडतो. 5,156 रुपये तुम्ही जेव्हा 10 वर्षासाठी SIP करणार, तेव्हा तुमची अमाऊंट जी बनणार ती बनणार 11,98,000. 11,98,000 बनणार, बरोबर. त्यानंतर 11,98,000 बनले. या प्लॅन मध्ये अजून एक गोष्ट होती, तुम्हाला आठवते? अजून एक गोष्ट होती, 2 वर्षाचा वेटिंग पिरियड. रे 2 वर्षाचा वेटिंग पिरियड. सो आपण हे 11,98,000 रुपये 2 वर्ष वेटिंग पिरियड मध्ये टाकूया. त्यासाठी लमसम मध्ये जाऊया आणि 11,98,000 आपण 2 वर्षाच्या वेटिंग पिरियड मध्ये टाकूया. सेम रिटर्न्स कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट होते 15 लाख. 15,03,000 रुपये अमाऊंट होते. मी फक्त 15 लाख पकडू, 3,000 जाऊ दे. आता ही 15 लाख अमाऊंट. तर त्यानंतर परत इकडे या, आपल्याला दर वर्षाला इन्कम भेटत होतं 61,073 रुपये 20 वर्षांसाठी. सो दर वर्षाला 61,073 रुपये आपल्याला भेटत होते. म्हणजे महिन्याला किती भेटत होते? 61,000 होते, हा 61,073 होते ना. एक मिनिट, 61,073 डिवायडेड बाय 12. 12 केलं म्हणजे काय, महिन्याला किती भेटतात? 5,089 रुपये मला महिन्याला भेटणार आहेत 20 वर्षासाठी. सो मी विड्रॉ करणार आहे 5,089 रुपये. म्हणजे एवढे माझे होणार आहेत 20 वर्षासाठी विड्रॉ करणार आहे. क्लिअर आहे. त्यानंतर 20व्या वर्षी मला 6 लाख रुपये पण एक्स्ट्रा भेटणार आहे. पण जर तुम्ही सेम प्लॅन म्युच्युअल फंड मध्ये रेप्लिकेट केला आणि तुम्हाला फक्त 12% जरी रिटर्न भेटले, तर तुमच्याकडे 1,13,00,000 रुपये असतील. ज्यातले तुम्ही हे तुम्हाला त्या प्लॅनने मिळणारे 6 लाख रुपये मायनस करा. 6 लाख रुपये तुम्हाला तिकडेही भेटणार होते ना, सो ते मायनस करा. जवळपास 1,07,00,000 रुपयाची तुमची मॅच्युरिटी एक्स्ट्रा शिल्लक राहील. म्हणजे जी तुमच्याकडे 6 लाख राहणार होती त्यापेक्षा 1,13,00,000 राहिली. याचा अर्थ तुम्ही त्या प्लॅन पेक्षा 1 करोड रुपये एक्स्ट्रा कमवला. सेम पैसे टाकून, सेम वर्ष थांबून, सेम पद्धतीचा प्लॅन वापरून तुम्ही 1 करोड रुपये एक्स्ट्रा कमवलात. सो हे 1 करोड रुपये तुमच्याकडून कोण कमवतोय आता? हे 1 करोड रुपये जे आहे ते तुमच्याकडून कोण कमवतोय? हे 1 करोड रुपये तुमच्याकडून तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कमवते आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा असणार की मला लाईफ कव्हर भेटत नाही, बरोबर. मला म्युच्युअल फंड मध्ये लाईफ कव्हर भेटत नाही, हा तुम्हाला प्रश्न असणार. किती जणांना हा प्रश्न आहे की मला लाईफ कव्हर नाही भेटत आहे? यस, तुम्हाला लाईफ कव्हर नाही भेटत आहे. पण पण लाईफ कव्हर साठी एक प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे ज्याचं नाव आहे टर्म इन्शुरन्स. जो प्रोडक्ट तुम्हाला फार स्वस्तामध्ये भेटतो. म्हणजे तुम्ही आज 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स काढायला गेलात तर तुम्हाला स्वस्तामध्ये भेटणार. तुम्ही आज 1 करोडचा टर्म इन्शुरन्स काढायला गेलात तर तुम्हाला स्वस्तामध्ये भेटणार. महिन्याला तुम्हाला काहीतरी 1,000 रुपयाच्या आसपास फक्त त्याचा प्रीमियम येणार. तुम्ही 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स काढू शकता 1,000 रुपये भरून. त्यासाठी तुम्हाला एन्डोमेंट प्लॅन घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला फिक्स रिटर्न्स प्लॅन घ्यायची गरज नाही. ज्यातनं तुम्हाला रिटर्न्स पाहिजेत ना, ती तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करू शकता आणि टर्म इन्शुरन्स वेगळा घेऊ शकता. टर्म इन्शुरन्स हे वेगळं प्रोडक्ट आहे, त्याला वेगळं ट्रीट करा. तो तुमचा एक्सपेन्स आहे. टर्म इन्शुरन्स ही तुमची इन्व्हेस्टमेंट नाहीये, टर्म इन्शुरन्स हा एक्सपेन्स आहे. टर्म इन्शुरन्सचा फायदा तुम्हाला आहे का? मला सांगा, टर्म इन्शुरन्सचा फायदा तुम्हाला आहे का? नाही. तुमच्या फॅमिलीला आहे ना. सो तो तुमच्यासाठी एक्सपेन्स आहे. तुमच्यासाठी टर्म इन्शुरन्स ही तुम्ही त्याला स्वतःचं इन्व्हेस्टमेंट नका म्हणून, पण तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीला याचा फायदा होणार आहे. सो हे वेगळं प्रोडक्ट आहे. तुम्ही जर टर्म इन्शुरन्स घ्याल, म्युच्युअल फंड करा, तुम्हाला जे रिटर्न्स आहेत ते फार बेटर भेटतील. आपण काय करतो, आपल्या दोन्ही भेटतं म्हणून जातो. पण जसं मी ते मागाशी तुम्हाला आर्टिकल दाखवलं की तुम्हाला दोनही गोष्टी धड भेटत नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ कव्हर जे आहे ना लाईफ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, ते 20 लाख 30 लाख एवढंच भेटतं. तुम्हाला तर वाटत असेल की इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला लाईफ कव्हर देतात, ते लाईफ कव्हर तुमचं फार कमी असतं. क्लिअर आहे. आता इथे बघा, तुम्हाला वाटतंय लाईफ कव्हर, ह्या पॉलिसीमध्ये तुमचे डेथ बेनिफिट किती आहेत बघा. ह्या पॉलिसीमध्ये जे तुम्ही 60-60 हजार रुपये भरताय त्यात तुमचे डेथ बेनिफिट बघा ना किती आहेत. 6.5 लाख रुपये तुमचा डेथ बेनिफिट आहे. दिसते तुम्हाला? 6.5 लाख, 9 लाख, तो नंतर नंतर वाढतो. म्हणजे 9-10 लाखाचा डेथ बेनिफिट घेऊन तुम्ही काय करणार आहे? 8-8.5 लाखापर्यंत हा डेथ बेनिफिट फक्त जातोय. सो तेवढाच प्रीमियम मध्ये तुम्ही जर टर्म इन्शुरन्स घेतलात
आणि इव्हन तुम्हाला 1 महिन्यानंतर जरी काही झालं तरी तुमच्या फॅमिलीला 50 लाख 1 करोड जी काय अमाऊंट असेल ती भेटेल. या पॉलिसी तुम्हाला धड लाईफ कव्हर देत नाहीयेत. 8 लाखाचं लाईफ कव्हर कोण घेतं आजच्या घडीला? फक्त 8 लाख रुपये भेटणार. कोणत्याही पॉलिसीमध्ये बघा तुम्हाला डेथ कव्हर फार कमी दिसतात. 10 लाख, 20 लाख, 15 लाख असं, याच्यामध्ये काही होणार नाही. क्लिअर आहे? इथे पण बघा. आता ही पॉलिसी एक जी मी तुम्हाला मगाशी दाखवली, या पॉलिसीमध्ये बघा तुम्हाला डेथ कव्हर या ठिकाणी किती भेटत आहे. इथे बघा, नॉर्मल कव्हरेज, ऍक्सिडेंटल कव्हरेज. नॉर्मल कव्हरेज किती आहे बघा, 2 लाखाच्या आसपास आहे. त्यानंतर 4 लाख झालं, ते फार फार तर 66व्या वर्षी 9 लाख झालं. ते त्यानंतर जर मी 100 वर्ष जगलो तर ते 25 लाख होते. या डेथ कव्हर मध्ये काही होणार नाही. त्यापेक्षा तुम्हाला 50 लाखाचा 1 करोडचा डेथ कव्हर खूप स्वस्तामध्ये भेटेल. सो ह्याला तुम्ही बळी नका पडू. तुम्हाला लाईफ कव्हर भेटते, ते लाईफ कव्हर म्हणून तुम्हाला फक्त एक लॉलीपॉप भेटते 10-15 लाखाचं. त्यापेक्षा तुम्ही इथे 1 करोड रुपये एक्स्ट्रा कमवताय. क्लिअर आहे? जे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टन्स आहेत. एवढे पैसे जर तुम्ही जाताना मागे सोडून गेलात तर तुम्हाला या फॅमिलीला डेथ कव्हरची काही गरजच नाही. क्लिअर आहे? मी जे काही तुम्हाला सांगितलं ते इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला क्लिअर असेल तर मला सांगा. ह्या दोन्ही पॉलिसी जे ते आपले जे क्लायंट्स होते म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट वाले, त्यांच्याच ह्या पॉलिसी आहेत. मी मागे पण आपल्या स्टुडंट सोबत एकदा डिस्कस केलेल्या होत्या, पण वाटलं की हा सेशन तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा फ्रीमध्ये झाला पाहिजे म्हणून फक्त डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंडच्या मार्फत तुम्ही अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी साध्य करू शकता. मी त्याबद्दल सर्व व्हिडिओ आपल्या म्युच्युअल फंड मराठी या युट्यूब चॅनलमध्ये टाकलेले आहेत. त्याची लिंक पण तुम्हाला इथे भेटणार आहे. ओके, मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्हाला ती शीट कुठे भेटेल ती. पण या चॅनलची लिंक पण तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये आहे. इथे मी बऱ्याच गोष्टी डिस्कस करत असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा होम लोन इंटरेस्ट फ्री कसा करू शकता. बऱ्याच लोकांचा होम लोन पण चालू असेल. होम लोनची रिअलिटी, तुम्ही इंटरेस्ट फ्री कसा करू शकता, दर महिना पेन्शन कशी मिळवू शकता, हे सर्व गोष्टी डिस्कस केल्यात. तुम्हाला जर फिक्स रिटर्न्स हवेच असतील तर तुमच्यासाठी फिक्स इन्कम म्युच्युअल फंड पण डिस्कस केलेत. काही असे म्युच्युअल फंड आहेत जे फिक्स इन्कम देतात. ओके, तेही डिस्कस केलेत. आणि ह्या दोघांमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जर तुम्ही म्युच्युअल फंड घेत असाल, अजून मी तुम्हाला एक ड्रॉबॅक सांगायचा राहिला इन्शुरन्सचा. इन्शुरन्स म्हणण्यापेक्षा फिक्स रिटर्न प्लॅनचा एक ड्रॉबॅक असा आहे की एकदा तुम्ही हा प्लॅन घेतला की तो तुम्ही सहजासहजी कॅन्सल करू शकत नाही. समजा तुम्ही 1 वर्ष प्रीमियम भरलाय आणि त्या कॅन्सल करायला गेलात ना, तर तुम्हाला कंपनी काय बोलणार माहिती आहे का, आम्ही तुम्हाला तुमचा प्रीमियम परत देऊ शकत नाही. क्लिअर आहे? आम्ही तुम्हाला तुमचा प्रीमियम परत देऊ शकत नाही. हे तुम्ही 2 वर्ष भरलात आणि कॅन्सल करायला गेलात, तुम्हाला बोलणार आम्ही तुम्हाला तुमचा प्रीमियम परत देऊ शकत नाही. तुम्ही 3 वर्ष भरलात तर तुम्हाला बोलणार अजून 4 वर्ष थांबा, तुम्ही भरलेले सगळे पैसे तुम्हाला परत देऊ. आता आज भरलेले पैसे 7 वर्षानंतर भेटले तर त्या पैशाची काही व्हॅल्यू राहणार नाही. ओके, सो एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये पाय ठेवला की तिकडून तुम्हाला परत रिव्हर्स मध्ये येण्यासाठी फार कमी ऑप्शन राहिलेलं आहे. तुमचे पैसे कट करून भेटतील थोडेसे, किंवा फार थोडेसे पैसे परत भेटतील. पैसे परत भेटत असेल, भले थोडेसे भेटत असेल, तरी कॅन्सल करणं कधीही चांगलं आहे. कारण की पुढची 10, 15, 50 वर्ष ते कमी होण्यापेक्षा एकदाच तुमचे 10, 20 हजार, 25 हजार जर कापून जात असतील तर ते तुम्ही कॅन्सल करून घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यापेक्षा मग तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी आहेत, पीपीएफ असेल किंवा सुकन्या समृद्धी योजना असेल, एनपीएस असेल, यासारख्या जर मध्ये जरी इन्व्हेस्ट केला, पोस्टामध्ये जरी इन्व्हेस्ट केला तरी खूप चांगलं आहे. कारण की तिकडे तुम्हाला ते पैसे काढता येतात. आणि ह्याच्यामध्ये मेन बेनिफिट असतो म्युच्युअल फंडचा, कारण की इकडचे पैसे तुम्हाला कधीही काढता येतात. तुम्हाला वाटलं की बाबा एखादा म्युच्युअल फंड चुकलाय, मी म्युच्युअल फंड घेतला आणि तो चुकला, तर मी त्याच्यामधनं 1 वर्षामध्ये विड्रॉ करू शकतो, 2 मध्ये करू शकतो, 2 दिवसामध्ये करू शकतो. सर्व काही गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत. मला पाहिजे तेव्हा मी विड्रॉ करेन, पाहिजे तेव्हा टाकेन. मला ते इन्व्हेस्टमेंट करताना कोणता टॅक्स नाही भरायचा आहे. मला विड्रॉ करताना काही जास्त गोष्टी नाही करायच्या. एका क्लिकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. तर म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही अशा प्रकारे तुमचे गोल अचीव्ह करू शकता इझिली. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे नाहीत. बरोबर, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पैसे नाहीत म्युच्युअल फंडसाठी, पण आपण आपले पैसे अशा अशा प्लॅन्स मध्ये टाकलेले असतात की जिथून आपल्याला फक्त 5 to 6% रिटर्न भेटणार आहे. म्युच्युअल फंड तुम्हाला ऍटलीस्ट 10% तरी जास्त देईल, याची गॅरंटी आहे सगळ्यांना. ओके, सो म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी कितीची करायची, कोणते फंड बेस्ट आहे, जे त्या चॅटबॉक्स मध्ये विचारतायत, ते सर्व मी डिस्कस केलेलं आहे आपल्या चॅनलवरती. तुम्हाला जर म्युच्युअल फंड मध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायची असेल तर तुम्ही आपल्या अंडर तुमचं म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटचं जे अकाउंट आहे ते ओपन करू शकता. आपण सुद्धा रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहोत. आपल्या अंडर अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडचे ऍडव्हान्स सेशन्स भेटतात. आतापर्यंत
26 सेशन्स झाले आहेत. ज्यांनी पण आपल्या अंडर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांच्यासाठी मी 26 स्पेशल लाईव्ह सेशन घेतलेले आहेत. त्यामध्ये त्यांना किती व्हॅल्यू भेटलेली असे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या जातात. प्रत्येक आठवड्याला आपण 2 सेशन्स वगैरे ह्याच्यामार्फत घेत असतो. तुम्हाला कोर्स भेटतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतात. त्याच्यासाठी कोणते अदर चार्जेस नाहीयेत. सो जर तुम्ही आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रेडी असाल, आता इथे काही आपले ऑलरेडी इन्व्हेस्टर लोक सुद्धा आहेत. म्हणजे या सेशनला त्यांना मी मुद्दामून बोलवलेलं होतं. त्यांना सुद्धा नक्की समजलेलं असेलच. तुम्हाला जर आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्या चॅटबॉक्स मध्ये एक लिंक आहे, तिथून आम्हाला मेसेज करा. सो तिकडे तुम्हाला आपल्या अकाउंटची लिंक भेटेल, तिकडून तुम्ही करू शकता. होम लोन ऑलरेडी जरी असेल तरी तुम्ही करू शकता. तो व्हिडिओ बघून घ्या, होम लोन वाला व्हिडिओ बघून घ्या. मी तुमच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या टेलिग्रामच्या सेंड करतो, जिथे मी तुम्हाला शीट पण देणार आहे थोड्याच वेळामध्ये. सो आपल्या चॅटबॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून आम्हाला मेसेज करा. आपल्या अंडर तुम्हाला म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल, अकाउंट ओपनिंगची प्रोसेस काय आहे हे जरी जाणून घ्यायचं असेल तरी मला सांगा चॅटबॉक्स मध्ये, मी तुम्हाला तीही दाखवतो पुढच्या 5 मिनिटांमध्ये. आणि जर तुम्हाला एक्सेल शीट हवी असेल तर आपल्या ह्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट मराठी ह्या चॅनलवरती मी ती एक्सेल शीट शेअर करणार आहे, जी मी तुम्हाला आता सांगितली ती. जी मी तुम्हाला आता एक्सेल शीट दाखवली ती मी तुम्हाला शेअर करणार आहे. तिकडे तुम्हाला फक्त तुमचे नंबर बदलायचे आहेत, बाकी काहीही करायचं नाही. तर जी मी तुम्हाला आता सांगितली त्या एक्सेल शीट साठी आपला हा जो टेलिग्राम ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाकतोच. ठीक आहे, त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाकतो. 1 मिनिट. ओके, सो लिंक कॉपी केलेली आहे, ती लिंक मी चॅटबॉक्स मध्ये टाकतो, तिकडून तुम्ही नक्की जॉईन व्हा. तिकडे तुम्हाला मी शीट थोड्याच वेळामध्ये शेअर करेन. ओके. यस, ज्या लोकांना इंटरेस्टेड असतील, मला तुम्ही अकाउंट ओपनिंगची प्रोसेस जाणून घ्यायची असेल तरी मेसेज करा. तुम्हाला आपल्या अंडर अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये मी एक मेसेज टाकला, त्यावरून आमच्या टीमला मेसेज करा. तिकडे तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक येऊन जाईल. अकाउंट ओपनिंग करून घ्या, फ्री अकाउंट ओपनिंग आहे, तिकडे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, सेशन कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण अशाच पुढच्या सेशन मध्ये. जर तुम्हाला